तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे येती सर्व दुःख तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे सर्व दुःख तुका म्हणे माझा तुका म्हणे तुका म्हणे माझा येती सर्व दुःख तुका म्हणे माझे तुका म्हणे येती सर्व दुःख तुका म्हणे माझे हेती सर्व सुख पाहिन त्रिमुख आवडीने पाहिन त्रिमुख आवडीने पाहिन त्रिमुख आवडीने तुळसीहार गळा तुळसीहार गळा काते पितांबर तुळसीहार गळा माझे हेती सर्व सुख पाहिन त्रिमुख हरे जय जय राम कृष्ण हरि हरे जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि
बाबातालो जाणी सुख झाले हो साजणी सुख झालं बारावा वा माधव बरोबा रूप पाहता लोचनी दुःख झाले हो साजनी. वा विठ्ठल हरामा, ओ हा माधव बहुत सुकृताची गाडी म्हणून विठ्ठली आवडी वा विठ्ठला बरावा वा माधव बरावा बौद्ध सुकृताची गाडी म्हणून विठ्ठले आवडी. ओ विठ्ठल बरावा, ओ माधव सर्व सुखोकाचे सर्व सुखाचे आगारा सर्व सुखाचे आगारा हे सर्व सुखाचे आगरे. बापर देवी बारा बापर देवी बारा तो हा विठ्ठल बरावा तो हा माधव बरावा हे बापर कुमादेवी बारा, बापर कुमादेवी बरावा कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम जय राम कृष्ण हरी 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 राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम. जय राम ज्ञानदेव मनता माया ज्ञानदेव मनता माया गेली समोर समोळ गेलया गेली समोळ विलया समोर विलया गेली समोर विलया संत महिमा किती संत महिमा संत महिमा वर्णो किती संत महिमा निर्जीव चालविली भित्ती निर्जीव चालविली भित्ती जडमुडा उच्चारिली जडमुडा उच्चारिली क्रीडामुखी वेद बोलविली क्रीडामुखी वेद बोलविली रेडमुखे वेद बोलविले रेडमुखे वेद बोलविले रेडमुखे वेद बोलविले रेडमुखे वेद बोलविले संत महिमा वर्णो किती महिमा किती महिमा वर्णो किती अनंत महिमा किती निर्जीव चालविली भित्ती निर्जीव चालविली भित्ती निर्जीव चालविले भिंती निर्जीव चालविले निर्जीव चालविले भिंती निर्जीव चालविले मने ना माया चाला राम
नमन माझे ज्ञानेश्वरा नमन माझे ज्ञानेश्वरा नमन माझे ज्ञानेश्वरा म्हणे रामया नमन माझे ज्ञानेश्वरा नमन माझे ज्ञानेश्वरा नमन माझे ज्ञानेश्वरा संत महिमा वर्णून किती निर्जीव चालविली भिंती 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 संत महिमा वर्णून किती निर्जीव चालविली भिंती निर्जीव चालविली भिंती निर्जीव चालविली भिंती संत महिमा वर्णून निर्जीव चालविली भिंती भिंती निर्जीव चालविली भिंती रघुमाई विठोबार कुमारी विठोबार कुमाई 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 विठोबार हॅलो 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 ज्ञानदेव म्हणता माया 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 म्हणता माया गेली समूळ विलया गेली समूळ विलया संतमयी
संत महिमा वर्णो कीर्ती संत महिमा वर्णो कीर्ती निर्जीव विली बिनती निर्जीव है निर्जीव काल बेरे निर्जीव चाल विले चाल विले भिलती चाल विली भिलती निरजी निराजी चाल विली जीव चालविली भिलती जीव चालविली हे भिलती जीव चालविली हे भिलती निरजी पदम भगम गर सरि धनि धनि रि सा ग रे ने सा म म प म ग ग म प नि धनि सरि धनि ध प म ग म ग रि सरि धनि धनि प म ग म प नि प म ग म प सा प म ग म प रे धनि सनि धनि ध प द प म प म ग म ग रे सरि ध चालविली निर्जीव चालविली बिनती निर्जीव चालविली चालविली निर्जीव चालविली बिनती आरा निर्जीव चालविली बिनती निर्जीव चालविली बिनती निर्जीव चालविली बिनती आरा
संत महिमा वर्णो कीर्ती संत महिमा वर्णो कीर्ती वर्णो कीर्ती सद्गुरु गंगागिरी महाराज की सद्गुरु नारायण महाराज हरि हरेश्वर भगवान की जय। बोलो रे भाई सब संगण की जय। योगी गोविंद गिरी महाराज की जय। ज्ञानदेव मनता माया ज्ञानदेव मनता माया गेले समूळ विलया संतमय मावर्णो किती निर्जीव चालविली भिंती जडमुड उद्धारिले रेड्या मुखी वेद बोले संतमय महावर्णो किती निर्जीव चालविली भिंती मने नामयाचा नारा मने नामयाचा नारा नमन माझे ज्ञानेश्वरा संत महिमा वर्णो किती निर्जीव चालविली भिंती समचरण सरोजं सान्द्रनीलाबुदाभं जगननिहितपानि मण्डनं मण्डनानां करं तुलसीमाला कन्दरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि नागेन्द्रहराय त्रिलोचनाय भस्माङ्गराय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै यकाराय नमः शिवाय कलावत्नि जोधरार्थावतारं कलाङ्काङ्ग तेजोदिकामोदिवक्रं कलानिशवादापनोदारदशं समाधिस्तमुक्ति भजे ज्ञानदेव शरण शरण साईनाथा चरणी माता ठेवितो जयांचे केले या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता आता माझा साय येथे करावे देवा तुझी गैना सेवा सकळ गोवा मुगबोली तुझी गैना सेवा सकळ गोवा मुगबोली आता माझे साय येथे करावे देवा तुझी गैना सेवा सकळ गोवा मुगबोली तुझी गैना सेवा सकळ गोवा मुगबोली ज्ञानदेव मनता माया गेली समूळ विलया संतमय मावर्णो किती निर्जीव चालविली भिंती प्रस्तुत प्रसंगी सेवेकरिता घेतला आपण संत श्रेष्ठ महान भगवत भक्त भगवंताचे अत्यंत लढीवाळ की अखंड जयाला देवाचा शेजार अखंड भगवंताचं सानिध्य ज्यांना प्राप्त झाले आणि ते बी 70-80 वर्षाच्या
नंतर नाही. वयाच्या 7व्या वर्षी भगवंताचं दर्शन म्हणून त्यांच्या हातात दुधाचा गिलास भगवंताने आपल्या हाताने पेला. गिलास नाही पेला, दूध पेलं दुधा गिलासातलं. तुम्ही म्हणसाल हे कसं काय विधान, हे सरी जाणते म्हटल्यामुळे तात्पर्य पकडतं सर्व. माणसं हे नुसते शब्दामागं चालणारे नाही, शिवावलोकन करणारे अर्थभूत माणसं, अर्थ जाणणारे आहेत. कारण हा सप्ताहच असा आहे, शास्त्र ज्याने अवगत केलेलं आहे, शास्त्र ज्यांच्या मुखातून बाहेर पडत आहे आणि शास्त्राच्या संगतीमध्ये राहणारी ही मंडळी आहे. त्यामुळं जास्त सांगायची गरज नाही. असो, तात्पर्य मला सांगायचं काय की अशा प्रकारे ज्यांनी वयाच्या 7व्या वर्षी भगवंताला मूर्तीतून बाहेर काढलं आणि त्याचं अखंड सानिध्य ज्यांना प्राप्त झालं, अत्यंत प्रेम प्राप्त केलं, असे अत्यंत प्रेमळ भक्त म्हणून प्रसिद्ध असणारे, संतांमध्ये आद्य स्थान, त्यातल्या त्यात आजच्या कीर्तनकाराला जे काही चांगल्या पद्धतीचे दिवस आलेत ते त्यांच्यामुळे आलेत. महाराज, नाही तर काय सांगावं तुम्हाला, 30-40 वर्षाच्या पूर्वी नाही, 20-25 वर्षापूर्वीच बळच म्हणालो आता आमचं कीर्तन ठेवता का, फक्त आम्हाला जेवाय द्या एक वेळेला, चहा पाजा म्हणजे झालं. आज फोन आल्यानंतर लिस्ट पाहतो, दुपारून सांगतो, उद्या सांगतो, 4-2 दिवसांनी सांगतो. म्हणत महाराज विचारला आज काय मोकळा दिवस मिळाला. माझं भाग्य आहे की सरे शास्त्री महाराज सऱ्या मग तुमच्या योग्यतेचा महाराज इथं नाही मग उभा. इलाज नाही आता काय. सुरुवातीला लांब जाणाऱ्या गाड्या असतात, वास्तविक ही अशा गाड्या नंतर सोडायच्या असतात. मग आमच्या शास्त्री महाराजांना सुरुवातीला सोडून दिली ही गाडी. पॅसेंजर त्यांना माहीत आहे की गाडी आज सोडली तर ती दुसरे तिसरे दिवशी पोहोचल, मागच्या गाड्या भरभर येऊन जातील. विनोदाचा भाग सोडा. असं ज्यांनी जीवनामध्ये भगवंताचं प्रेम मिळवलं, असे प्रेममय असणारे नामदेव महाराज, आणि त्या नामदेव महाराजांच्याच वंशामध्ये त्यांच्याच पोटी शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ 4 मुलापैकी पहिला 1 नंबरचा मुलगा नारायण महाराज, त्यांचा हा अभंग आहे. हा अभंग या ठिकाणी घेण्याचं बी थोडंसं कारण सापडल्यामुळं जो घ्यायचा होता अभंग तो चेंज करून ऐनी वेळेवर हे तिथून इथपर्यंत येईपर्यंत ते मला थोडंसं चक्कर फिरलं. ही सुद्धा त्यांचीच इच्छा असावी, माझ्या ध्यानात नव्हतं. मी तो दुसरं पाहत होतो, दुसरंच विचार करण्याचा दुसऱ्या दृष्टीनं. परंतु आले देवाच्या मना प्रेरक तो है. असो, हा अभंग या ठिकाणी घेण्याचं कारण लक्षात ठेवा. हे तर कारण आहेच, आणि दुसरं एक कारण आहे. दुसरं कोणतं कारण आहे? ज्यांनी या वारकरी संप्रदायाचा पाया भरलेला आहे. कोणी? ज्ञानदेवी रचिला पाया, ज्ञानदेवी रचिला पाया, ज्ञानदेवी रचिला पाया, ज्ञानदेवी रचिला पाया. उभारिले देवालया, उभारिले देवालया, उभारिले देवालया.
कृपा झाली. असे ज्ञानी माणसं पाहिजे. कुठं थांबायचं कुठं करायचं, कारण समय जाना समय सुशक्ता याला म्हणतात. त्यांना वाटतं डबल डबल म्हणायला गेलं तर महाराज नऊची रेषा ओलांडतील. काळजी करू नका, मी ती रेषा ओलांडणारच नाही, मला माहीत आहे. इथं शास्त्री लोक होतं, इथं समोर शास्त्री महाराजांचा सप्ताह आहे किंवा तिथं नेमबद्धच राहावं लागते. कुठेही कसे चालेल, परंतु अशा संत मेळ्यामध्ये अशा योग्य माणसांच्या मार्गदर्शनाखाली असणारं हे सत्र चालू आहे, तिथं मात्र नेमबद्ध असावं. असं सांगायचं तात्पर्य मला की ज्यांनी या वारकरी संप्रदायाची नीव भरलेली आहे. बुडत हे जन न देखेवे डोळा, येतो कळवळा म्हणून या. अवतार तुम्हा धराया कारण, उद्धराया जन जडजीवा. या जडजीवांचा उद्धार करण्याकरता ज्यांनी अवतार घेतला. इथे उपकारासाठी आले गरजा, वैकुंठाहून या ठिकाणी भूतलावर आले. सप्तातल्या पंक्ती नाही बर का, नाही तर मग भोजनम प्रिय हा पहिलंच विचारतात आज काय जेवण आहे. नाही लक्षात घ्या. कली न घडे रे साधन, उचित विधी विधान. कलियुगामध्ये या सर्व जनतेला मानवाला जसं पाहिजे तसं साधन घडणार नाही. आणि साधन जर केलं नाही, घडलं नाही, तर हा सर्व समाज अधोगतीला जाईल. कारण साधनाशिवाय साध्य प्राप्त होत नाही. जीवनामध्ये सर्वांचं साध्य आहे सुख, समाधान, शांती, आनंद. सर्वांना हेच पाहिजे, त्याच्याच करता तडफड चालली सुखा लागी. कधीशी तळमळ चाललेली आहे, परंतु ते सुख त्यांना मिळालं पाहिजे. म्हणून शोधून आले संत हिताहित. आपल्या सर्वांचं हित शोधूनच ते आलेत. उपकारासाठी, आपल्यावर उपकार करण्याकरता, आपला उद्धार करण्याकरता त्यांनी अवतार घेतला आहे. आणि अवतार घेऊन या समाजाचा उद्धार कोणत्या साधनाने होईल? कारण साधन अनेक आहेत, साध्य एकच आहे, परंतु साधन अनेक आहेत. शिर्डी चांगलं साईबाबांचं क्षेत्र आहे, ते वाटा अनेक आहेत, साईबाबा एकच आहे. तसं सर्वांच्या जीवनात साध्य एकच आहे. सुखम सर्वाय रोचते. सर्वांना सुख पाहिजे आहे, सुखच आवडते. सर्वांची एकच भूक आहे. बिरबलला हटवण्याकरता सर्वांनी कट केला आणि सांगितले की बिरबल जर एवढा शहाणा आहे, हुशार आहे, जाणकार आहे, ज्ञानी आहे, अंतर्ज्ञानी आहे, आमच्या मनातलं ओळखावं. तरच म्हटले बादशाला सांगितले की त्याला तरच त्याला एवढं प्राधान्य द्या, एवढं मोठं पद द्या, नाही तर हटून टाका. आता अंधेरी नगरी बेबुद राजा, दुसरे दिवशी लगेच फरमान. बिरबल सर्वांच्या मनात सांगा, नाही तर तुम्हाला त्या पदावरून हटावं लागल. बिरबल याच्यात काय म्हटले महाराज, सांगतो म्हणले यांच्या मनात काय आहे ते. ज्यांनी कट रचला होता, षडयंत्र रचलं होतं, त्यांनी सांगले ते आंबा म्हणलं का तू म्हणायचं चीच माझ्या मनात चीच होती, ते आमकवर तमक होतं, एक सांगायचं नाही. हा सर्वांना नियोजन करून ठरवलं. सांगा म्हटले सर्वांच्या मनात काय आहे. त्यांनी सांगितले की सर्वांच्या मनात आमचा राजा चिरंजीव व्हावा, त्याला कधी मरण येऊ नये, नेहमी त्याचं आरोग्य चांगलं राहावं, तो सुखी असावा, त्याची समृद्धी टिकून राहावी, आणि पुत्र धन द्रव्य पुत्र संतती सर्व विपुल असावी, एवढं या सर्वांच्या मनात विचारा म्हटले.
सर्वांनी माला घातल्या, कार्य गडबड झाली म्हटली, आता काय करा, उठाव सांगा, नाही नाही माझ्या मनात हे नाही. तर राजा उभा आपल्याला हे करील म्हणे, आता फासावरती विचारलं त्या बादशाने, का हो तुमच्या मनात हेच आहे का म्हणले. सर्वांनी म्हटले हा हेच आहे. तसं लक्षात घ्या, अनेक प्रकारचे आपण जरी विचार करत असलो, परंतु ध्येय मात्र साध्य मात्र एकच आहे, त्याला म्हणतात सुख. लक्षात घ्या, सुखालागी आपली तळमळ आहे. म्हणून ते सुख प्राप्त होण्याकरता साधन हे प्रत्येकाला करावं लागतंच. विना साधनाचं साधन साध्य होऊ शकणार नाही. आम्हाला आज या कलियुगामध्ये बिगर काम करता पैसे मिळवण्याची आदत लागलेली आहे. माणसांची मन, आचार, विचार बिघडलेले आहे. विना काम करता, विना असं म्हटलंय, कामाविना वेतन हे अनुचित जाणं. सवय लागली, काय करावं, थोड्या कामामध्ये जास्त मिळालं पाहिजे, काम न करता मिळालं पाहिजे. त्यामुळे लक्षात घ्या, आरोग्य बिघडलेलं आहे, विचार बिघडलेले आहेत, माणुसकी संपलेली आहे. आणि स्वार्थी माणसं बसले आणि धनासाठी घेती प्राण देती प्राण, हा अविचार वाढलेला आहे. कारण आईत खाऊ आमची वृत्ती बनलेली आहे. तर तसं होत नाही. लक्षात घ्या, माणसांना वाटतं असेल, शेतकऱ्यांना वाटतं असेल की मला लय श्रम पडतात, परंतु काही जास्त जसं माझ्या श्रमाचं जे फळ पाहिजे, जे वेतन पाहिजे, जी काही कमाई पाहिजे, त्याचा मोबदला पाहिजे, मिळत नाही. लक्षात ठेवा, चिंता करू नका, जास्त काही अपेक्षा वाढू नका. जे मिळतंय त्याच्यात तुम्ही समाधान माना, त्याच्यातच तुम्हाला समाधान होईल, शांती मिळेल, चांगल्या पराचा आनंद मिळेल. कारण तुम्ही लयच मोठं कमवलं म्हणजे आनंद शांती मिळेल असं सांगताय नाही. लक्षात घ्या, कारण शांती देणारा जो आहे ना तो वेगळा आहे. पैसा, धन, द्रव्य, शेती, बाडी, घोडे, माडी, शेते, हे सर्व काही लक्षात घ्या, येरती मायके हे सुख देणार नाहीत. सुखाचा दाता एकच आहे. लक्षात घ्या, सुखरूपायचा माझ्या पांडुरंगा सारे गातो. आणि तो पांडुरंग तुम्हाला सुख देण्याकरता वाट पाहे उभा भेटीची आवडी. कृपाळू तातडी उतावीळ उतावीळ, कृपाळू तातडी उतावीळ उतावीळ, कृपाळू तातडी उतावीळ उतावीळ, कृपाळू तातडी उतावीळ. त्या परमात्म्याला आपल्याला सुख द्यायचं आहे, म्हणून तो आपली सुख देण्याकरता वाट पाहते. विरह झाला म्हणून नाही, किंवा आपण तिकडे यावं म्हणून नाही, किंवा आपल्यावरून त्याचं काही नडलंय असं काही नाही. आपण काय त्याचे जावाई बी नाहीत की आपली वाट पाहला दिवाळीला. काय आपलं नातं आहे? आपलं काहीही नातं नाही. लक्षात घ्या. आणि एकदा नातं कळालं तर मग सांगायची गरज पडणार नाही. लक्षात घ्या, बाहेरी कुठलंही नातं नसताना सुद्धा तो आपली वाट पाहतो. कारण त्याला माहीत आहे की ही दुःखाने होरपळले आहेत, दुःखामध्ये बुडालेले आहेत, आणि यांना अपेक्षा आहे सुखाची. आणि सुख देणारं जगामध्ये कुठलंही साधन नाही. म्हणून सुख देणारा परमात्मा आहे. प्रेम देवाचेही देणे भगवंताचंच काम आहे. लक्षात घ्या, प्रेम द्यायचं दुसऱ्याजवळ देऊ शकत नाही. संसारातलं तुम्ही प्रेम म्हणा, परंतु ते खरं प्रेम नाही. परमात्मा सुख देणार आहे, म्हणून परमात्म्याला आपलंसं केलं पाहिजे. आपुला तो एक देव करून ह्या, या न्यायानं मग तो आपलासा कशाने होईल, अशा प्रकारचा विचार संत एकांती बैसले, सर्व सिद्धांत शोधिले, सारते काढिले एक हरीचे नाम संत शोधिले. एकांत बसले. लक्षात, नामदेव महाराजांनी ज्ञानोबारायांनी विचार केला, निवृत्तनाथ महाराज, ज्ञानेश्वर महाराज, सोपान काका, मुक्ताबाई आदी करून असणारे संत.
आणि त्यांनी विचार केला, निवृत्तनाथ महाराज हे त्यांचे गुरु बिन भाऊ बी, पण ज्येष्ठ असल्यामुळं ज्येष्ठाचा अधिकार अनुवंशिकच आहे. दुसरी गोष्ट, गुरु बी आहेत, मग गुरुचा बी अधिकार श्रेष्ठ आहे, म्हणून शिष्याला विचारायचा अधिकार आहे. म्हणून प्रत्येक गोष्ट ज्ञानोबारायांनी जी केलेली आहे ती गुरुला विचारल्याशिवाय केलेली नाही. आमच्या गुरुला काय कळते, त्यांना काही विचारायची गरज नाही. माझं त्यांच्या पुढे शिक्षण झालेलं आहे. जा असे जा. गुरु कृपा ही केवलम शिष्यस्य परम मंगलम. केवढा असो, किती विद्वान असो, गुरु पुढे जर तो अनन्य नसेल, गुरु कृपा नसेल, तर फेल है फेल. लक्षात ठेवा, गुरु बिन कोण बतावे. अरे विद्वान होता, सर्वे संपन्न होता, भगवंताचं दर्शन दररोज घेत होता आणि होत होता. उज्जैनचा एक पंडित ब्राह्मण गुरु साधारण होते, गुरुही दर्शनाला यायचे. हा सकाळीच पूजा करायचा त्या महाकालेश्वराची. महाकालेश्वर दररोज दर्शन देतो ते पूजा झाल्यानंतर. एवढा अधिकार होता. थोडीशी चूक झाली, डुबणे को अभिमान झाला. गुरु ब्राह्मण होता, सर्वसाधारण होता, सामान्य होता, परंतु भगवंतावर भक्ती होती. या नात्याने त्यांची दीक्षा यांनी घेतली होती, या विद्वान ब्राह्मणाने. वेद मंत्र सर्व चारो वेद मुखोगात दररोजचा पाठ करायचा. आणि साधारण दररोज ते दर्शनाची पूजा आटपली म्हणजे ते बी यायचे. एक दिवस ते जरा थोडे अगोदर आले आणि याची पूजा थोडीशी राहिली होती. तेवढ्यात ते आले, हात जोडून उभे राहिले. त्यांना दर्शन घ्यायचं होतं. ते याला वाटलं मी एवढा विद्वान, एवढं मंत्र म्हणतो, गुरु आले थोडा वेळ उभे राहतील, त्याला काय एवढं. ते कोणते विद्वान आहेत, सामान्यता आहेत. मी एवढा विद्वान आहे, माझ्या पुढं काय. भगवंत मला दर्शन देतात, माझा त्यांच्यापेक्षा थोडासा. तेव्हा उठायची गरज नाही, उठला नाही. वारिले ठाईचे भाने टाकोन या धावे, उने न साहे तयाचे. देवाला सहन झालं नाही. भगवान तिचं प्रकट झाले. म्हटले मूर्खा, इथं म्हटले एखाद्या पोपटा सका टम 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 करतो, मंत्र बोलतो. अरे ज्याची कृपा आहे, ज्याच्याकडे तू राहतो, त्यांच्या आशीर्वादाने हे सर्व करतो, आणि त्यांच्या आशीर्वादामुळे माझं तुला दर्शन होतंय. आणि नुसता त्यांच्याकडे डुकून पाहतो, टोळू पाहतो इकडं तिकडं, आणि तुला अहंकार झालाय म्हटले, आणि तुझ्या गुरुचा तू अपमान केला म्हटले. तुझं काम होतं गुरु आल्यानंतर उठून त्यांना मोकळे रस्ता द्यायचा, परंतु तू अहंकारानं साठाईच बसून राहिला. नुसता इकडं तिकडं टोळू पाहतो कावळ्यासारखा. जा म्हटले कावळा होशील, जा तिकडे कावळा होशील. शाप देऊन टाकला कोण? भगवान महाकालेश्वरानं. शेवटी गडबडला. क्षमा करा. लक्षात घ्या, एखाद्या वेळेला ईश्वर जर कोपला ना, गुरु त्या कोपापासून त्याला मुक्त करतील. गुरु जर कोपला तर त्याला ब्रह्मदेव सुद्धा त्याला त्या कोपापासून सोडवू शकत नाही. एवढं गुरुचं महत्व आहे. म्हणून सज्जना हो, पहिली चूक करू नका की गुरुच करू नका. परी गुरु आणि गुरु लोकांना सांगतो, इथं असतील कोणी गुरु तर आम्ही गुरु करतोय दररोजच. भवता भारू पहिलं तुम्ही चूक करू नका, गुरु करू नका. आणि गुरु लोकांना हात जोडून झाले की तुम्ही शिष्य करू नका.
एकी करती का असं म्हटलंय की परी गुरुने न करावा शिष्य मेघवृष्टीने करावा उपदेश त्याचाच परिणाम सत्संग कीर्तन आहे. विठ्ठल विठ्ठल या ठिकाणी काही शिष्यच पाहिजे. मेघवृष्टीने संताचा आदेश आहे म्हणून लक्षात घ्या, आपल्याला फार चांगलं आहे. नाहीतर गुरुना जर शिष्याला शिकवायचं ठरलं लय पराष्टा करावं लागते. आमचे भारतानंदजी महाराज ऋषिकेशला शिकवत होते आपल्या महाराष्ट्रीयन विद्यार्थ्यांना, आणि आज एका जंगलामध्ये शिकवायला लागले आहेत. जीवन रात्र दिवस लक्षात घ्या. विद्यादानम महत् पुण्यम, त्यांचाच प्रसाद आमच्या शास्त्रींना आहे. पहा ना, नाही तर कोणाला नको पाकिट, काही न करता सुद्धा या संतांनी एकत्र बसून कलियुगामध्ये काय साधन करायला पाहिजे, कसा यांचा उद्धार होईल याचा विचार केला आणि मग ठरवलं की कोणतं ते काढिले एक हरीचे नाम नामाविनस नामा परते नाही तत्वही नाही आणि का सुखही नाही. लक्षात घ्या, येर वावगीची दुःख नामानेच म्हणजे सर्वतन तरतील, म्हणून नाम पंथ त्यांनी काढला. त्यालाच भागवत संप्रदाय म्हणा, वारकरी संप्रदाय म्हणा, आणखी दुसरं काही नावच नाही आपल्याकडे. जास्त जास्त लय जर हुशार असला तर भागवत संप्रदाय म्हणतील, वैष्णव संप्रदाय म्हणतील. परंतु याच्या पाठीमागे लक्षात घ्या, एकच आहे, नाम पंथ म्हणावा. नाम हेच पंथ काढलाय. पण नामानेच लक्षात घ्या सर्व काही लोकांचं कल्याण होईल अशा प्रकारचं त्यांनी सर्वांना सांगितलेलं आहे. आणि एवढंच नाही, तुम्ही म्हणसाल मग नाही याच्या पूर्वी का बरं नाम सांगितलं नाही, आताच का सांगितलं, आणि आताच नामाचा एवढा महिमा का. सुख होईल दुःखाचे या नामानं, कामामध्ये काम कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, जाईल भवश्रमा सुख होईल दुःखाचे, जाईल भवश्रमा सुख होईल दुःखाचे. सोपं सांगितलंय नामसंकीर्तन. साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीचे. एवढं सोपं त्यांनी काढलं साधन, आणि सर्वांना सांगितलं की या रे लहान याती भलते नारी नर, करावा विचार न लगे चिंता, काही चिंता करणं काय या. मग अशा प्रकारचा हा नामपंथ काढला. परंतु नामपंथ काढून आपली जी परंपरा होती, एक गुरु एक शिष्य, न जाणो का सहजासहजी मागचं जर कोणी लावलं, कोण केलं, आणि जर कळालं की यांच्या संप्रदायामध्ये एक गुरु आणि एक शिष्याची परंपरा आहे, नको बाबा तिकडे जायला, असं कोणाला म्हणजे अशा प्रकारे संशय येऊ नये किंवा शंका येऊ नये म्हणून त्यांनी काय केलं की याच्यावर एक शिक्कामोर्तब करण्याकरता, तो पंथ बाजूला सारण्याकरता, नाही जे असे मर्यादित आहे, संकोचित असणारे जे पंथ आहेत ते त्यांच्यातला न्यूनगंड बाहेर काढण्याकरता या सर्वांना एकत्र केलं, समजावलं आणि सर्वांना पटवून दिलं, आणि सर्वांना ते कळालं, समजलं. आणि त्यावेळेला सर्व एक संत एकांती बसले, सर्व एकत्र बसले आणि हा मार्ग काढला. पण नुसता मार्गच काढला, त्याला कोणाच तरी शिकायला नाही. तर उद्या मी कोणी बाबा झाला की त्या स्वतंत्रच पंथ काढतात. माझ्या मागं लागले ते बाबा आता संन्यास घेतला तर वेगळं पंथ काढा ना काय एखादा. म्हणलं कशाला काय जेलमध्ये झाला का. आता तुम्ही वेगळ्या भानगडीत पडले की उचललंच तुम्हाला. म्हणून तुका म्हणे तुम्ही चला याची वाटे, भरवसा ठेवा भगवान भेटणार या वाटेने, तुम्ही नका जाऊ तया वाटा, त्या वाट्याला जाऊ नका बाबा हो. कारण ते मार्ग सूक्ष्म आहेत, दुस्तर आहेत. केला राज्यभार, अरे आंधळा सुद्धा या रस्त्याने जाईल, ठूक ठूक अशा खोळ चढीनं, फार मोठ्या रोडनं चालतात. ते वर घुंगराचे हे बांधले असतात, जोऱ्यानं वाजतो. ते स्वतःला ऐकण्याकरता नाही, दुसऱ्याला ऐकवण्याकरता, त्याला की पुढून काहीतरी
गाडी नाही माणूस येत आहे कळाला म्हणून लक्षात ठेवा. असा राजमार्ग त्यांनी काढला, परंतु लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे म्हणून त्याने त्रिवेणी संगम घडवला. नामस्मरण करायचं सांगितलंय, कामामध्ये काम नामस्मरण करा, परंतु ते नाम, या नामावर भगवंताचा शिक्का उमटवला, भगवंताची मान्यता घेतली. देवा याला मान्यता देऊन टाका. भगवंताने मान्यता देऊन टाकली. तो नामस्मरण करेल, त्याचा सर्वस्व मी भार सांभाळेल. मागे पुढे राहे सांभाळित आलिया घात, निष्ठेनं श्रद्धेनं इमानदारीने जर देवाचं नाव घेतलं तर तुम्हाला कोणी धक्का लावणार नाही. मागे बिन पुढे राहील. आता मला कथा कल्प सांगायला वेळ नाही आहे. तात्पर्य अशा प्रकारचं हे नाम काढलं. दुसरी बात, ते नामस्मरण तुमच्यापर्यंत पोहोचल कसं, कसं पोहोच, माध्यम काय. मग जे संतांमध्येच नामदेव महाराज होते, सुंदर गळा होता, भगवंताचं सान्निध्य, भगवंताची कृपा पात्र होते, भगवंताची कृपा झालेली होती. आणि बोलत असे वाणी भगवंताच त्याच्या मुखावाट बोलत होता, कारण भगवंताने त्यांना आशीर्वाद दिलता. वावगे निमित्त, आता म्हणजे वेगळं बोलू नका, तुम्ही आता हे अभंग करा. अशा प्रकारचं त्यांचं वक्तृत्व सर्व व्हायल्यानंतर त्यांना पुढे घेतलं. ज्ञानोबारायला सांगितले की नामदेवा, आता म्हटलं तुमची गरज आहे. आमचा तर निर्णय झालाय की आता नाम जगामध्ये सर्वांचा उद्धार करणार, पण नामाचा प्रचार आणि हे नाम घेण्याचं साधनाचं ज्ञान होण्याकरता तुम्ही हे करा म्हटले. तुम्ही कीर्तन करा म्हटले. कोणतं कीर्तन? हे आता चालू येते, हे आमच्या भाग्याला आता जे काही प्राप्त झाले, आम्हाला चांगले दिवस आले, हे अभंग संकीर्तन, अभंगाच्या माध्यमातून कीर्तन करा. नाही तर खरं नामसंकीर्तन नाही. कीर्तन हे नामघोष, परंतु ते कीर्तन सर्वांना घडेल कसं, सर्वांपर्यंत पोहोचेल कसं, याचं माध्यम म्हणून लक्षात ठेवा. हे कीर्तन या ठिकाणी चालू केले, अभंग संकीर्तन. आणि त्याचं पहिलं कीर्तन नामदेव महाराजांचं लक्षात घ्या. पण नामदेव महाराजांनी याचा प्रचार केला आहे. नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी. नाम घ्यायला सांगितलं आणि कीर्तन करायला सांगितलं, विद्वान लोकांना प्रचार करायला सांगितलं, श्रवण घडवायला सांगितलं. त्याला आशीर्वाद दिला. श्रवणाचे मिशी बैसवून येऊन साम्राज्य, त्यांना बी कीर्तन ऐकणाराला बी त्या आशीर्वाद देऊन टाकला की जे कोणी ऐकतील कीर्तन त्यांना दुःख आनंद प्राप्त होईल, साम्राज्य होणे सुखाने नांदतील. परंतु आणखी एक त्यांनी उपक्रम केला की म्हटले हे तर झालं, म्हटले मग आता हे नामस्मरण कीर्तन कुठं करायचं काय, जो डोंगरात करायचं का. मग त्यांनी हे असे अखंड हरिनाम सप्ताह गावोगावी समूह जमा करून ते कीर्तन करायला सुरुवात केली. आणि मग त्यातूनच हे एक उपक्रम झाला, हे अखंड हरिनाम सप्ताहाचा हा एक उपक्रम झाला. आणि आणखी एक उपक्रम, कारण कायिक वाचिक मानसिक दोष गेल्याशिवाय, पाप गेल्याशिवाय सुख प्राप्त होत नाही. कारण पापाचं फळ दुःख आहे आणि पुण्याचं फळ सुख आहे. आणि पुण्य लक्षात ठेवा, तपाशिवाय साधनेशिवाय घडत नाही. मग साधनाने घडत असते. मग यांना आता कायिक वाचिक मानसिक अशा प्रकारची साधना कशी घडेल, अशा प्रकारचं त्याने विचार करून एक साधन काढलं. टाळ दिंडी हाते घेऊन सोपेवर मामा सांगितले साठी, टाळ दिंडी हाती घेऊन नाचा, घेऊन नाचा. सर्वात सोपं साधन सांगितलं. त्यांना माहित होतं अवघड कोणी न करी सांगता, सुलभ बहुता गोड वाटे. सोपं साधन पाहिजे. तर म्हणसाल दिंडीला येऊन पहा म्हणजे कसं काय सोबत कळतंय. ते बी आषाढीच्या दिंडीला बरं का, वरून पाऊस पडतो, मधून मधून असं ऊन येते की अंगाच्या लाई सरी अंग कपडे भिजून टाकते. पावसानं नाही, आतल्या घामानं. सर्व काय असतंय, चलावं लागतंय 15-15, 20-30 किलोमीटर. पार पाय असे
सुजतात पाय, कोणाच्या खालून फोड येतात तर कोणाच्या पायाला वरून फोड येतात. काय सांगा तुम्हाला. एवढा असून सुद्धा कस काय झाली वारी. रडतो का. नाही 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 आता असं म्हटलं का कोणी. कस काय वारी झाली. वा 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 वा. काय सांगा. ते फोड सांगत नाही, पाय दुखायला सांगत नाही, तिकडे एखाद्या याच्यात कुठे ढेकळा झोपायची पाळी ते नाही सांगत. काय सांगावं तुम्हाला. पुढे जाऊन सांगायला वेळ नाही. माऊलीच्या सोहळ्याबरोबर माती टाकून त्याच्यावर बसतात. समजलं का तुम्हाला. सोहळ्याला गेले असते त्यांना समजलं असतं, बाकी त्यांनी मुस्लिमान हलवा काही हरकत नाही. कशावर. शिसूवर. समजलं आता. असा त्याच्यावर माती टाकायची जागाच नसती तिथं. टेकडं फेकडं असत. नेमकं असं शिसू करायला त्या टेकड्यावर चांगल्या जागेच बसतात. आणि ही वारी गेली की लाखो लोक बसायला कुठं जागा आहे. ते अरे 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 इथं घाण आहे. ते म्हणे त्याला काय होतंय, टाक माती त्याच्यावर, आणि बसले त्याच्यावर. अहो पुरी वाळवंटात सुद्धा ते होतं. हे आता आलंय ना. आपलं काय करायचं, कोणाचं कौतुक आहे करायचं आणि कोणाला वाईटही म्हणायचं नाही. बरं आलंय सध्या. कमीत कमी पंढरपूरची स्वच्छता पाळली, माऊलीच्या सोहळ्याबरोबरची स्वच्छता पाळली. बाकीचं दुनियादारी आपल्याला काय करायचंय. आपले आपण करा सोडून आपल्याचा कळवळा. लक्षात घ्या. आपल्याला बरं वाटतंय थोडंसं. तात्पर्य मला सांगायचं काय की टाळ दिंडी हाती घेऊन या निमित्तानं माणसं चालतात. शारीरिक असणारं पाप नष्ट होतंय चालल्यामुळं. शरीर तपल्या जातंय. काही ना गडबडा करून किती बी बाकीच्या गप्पा मारता मारता तरी एकदा तरी कानावर पडलं ज्ञानबा तुकाराम तर तेवढं त्याच्या मुखात अरे हे भजन चाललंय. ज्ञानबा तुकाराम, ज्ञानबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम. सरे नाचवले असते म्हणतात. वेळेचं बंधन आहे. सहज पडता कानी. लक्षात. सहज कानावर पडते. माणसं सहज बोलायला लागतात. सहज बोले वाणी. वाणी आपोआप बोलती. वाणी पवित्र होती. वाणीतलं पाप जाते आणि दुसरं मनातलं पाप जाते. मनामध्ये कधी आजचा दिवस गेला बरं का, आता किती किलोमीटर राहिले, अमके किलोमीटर राहिले, आता गेल्यानंतर दर्शन होईल. पांडुरंगा आता या बरोबर तुझी वारी होईल. पांडुरंगाचं ध्यान मनामध्ये जातीवेळेस होत असते. म्हणून मनातलं पाप नष्ट होते. त्रिवेणी संगमात्मक एकाच वेळी पाप घालवण्याचं साधन म्हणजे दिंडी आहे. हे साधन नामस्मरण आणि कीर्तन. कथा त्रिवेणी संगम देव भक्त आणि नाम तेथीचे उत्तम चरण वंदिता. हे उत्तम साधन आहे. कथा ही त्रिवेणी संगम आत्मा. लक्षात. ही कथा आहे. ती म्हणतात कीर्तन कथा ना, भागवत कथा. आता तर ते शिवकथा एवढी वाढली. आमच्या विठ्ठलाकडे काय कोणी पाहायला तयार नाही. शिवकथा शिवकथा. जरा कैलासात जाऊन पहा कशी मित्रमंडळी तुम्हाला भक्त मंडळी भेटते. ते बिना डोळ्याचे बिना कानाचे तोंड वाचलेले अकराळ विकराळ भूते वेताळ ही तर कृपा आहे. लक्षात ठेवा भक्तांची. नाही तर काशीला किती गर्दी झाली माहिती आहे का तुम्हाला. काशीला गेले का तुम्ही एवढ्यात. चांगली सुविधा झाली. नाही तर काशी ओये कीर मोक्ष देऊनी उदार परिवेचने लागे शरीर. ती गावी त्या ठिकाणी मरावं लागतंय. अशी काशी आहे. मग आता एवढी गर्दी झाली. पूर्वी आम्ही मोकळं जाऊन दर्शन घ्यायचं. त्या पिंडीला सर्व पाणी टाकून. आता दुरूनच दूरदर्शन चालू झालंय. आम्ही दुर्जनाला दुरून दर्शन करतो. तर आमच्या देवाला सुद्धा दुर्जनम प्रथम वंदे. असं झाले. लक्षात घ्या. दुरून दर्शन. आपला विठोबा आणखी बरा आहे. पाय लाव हात लावू देतो. भूते वेताळण्याचे ज्यावेळेला भूताल ते ती काठी सांगायला मला वेळ नाही. तो का तिथला राजा वैतागला होता. तो विष्णू भक्त होता. विष्णूला प्रार्थना केली. देव आले. तिथं समजोता घातला. शंकराला सांगितलं की अहो राहा तुम्ही राहा, तुम्हाला कोण नाही म्हणते.
परंतु हे भूत घेताना का या माणसाला खाऊन टाकले मारून टाकले म्हटले. तो शंकर म्हटले असं करा, जे मेलेले त्यांचा मी उद्धार करील. मग मरायची कोणाला इच्छा आहे, तुम्ही उद्धार करा. मग मेल्यावर आम्हाला मरायला का चालतं का, मरायला चल ना काशीला. आपण 4 दिवस चांगले जगाव म्हणून आपण काशीला जातो का मरायला जातो. एखादे जातात बिचारे मरायला, ते घरी येऊन मरतात. तिकडे मरणारच नाहीत, कारण तिथं पुण्य लागतं. शंकरानं सांगलं तुमचं म्हणणं काय, इथं तुमचे भूते वेताळ राहता कामा नाही. आणि तुम्ही आलेला गेलाच एखादा, जात नाही, एवढं पुण्य नाही कोणाच्या हातात. मग त्याचा गेला तर त्याचा उद्धार तुम्ही करायचा. अशा प्रकारचं कबूल केलं. तेव्हा शंकराला तिचं स्थान दिलं. ते आनंदवन आहे, नाही तर कैलासात होते. तर ते सांगायला वेळ नाही मला. सांगायचं तात्पर्य काय, की अशा प्रकारचा हा पंथ आपला काढला आहे ना, त्रिवेणी संगमात्मक. कथा त्रिवेणी संगम, देव भक्त आणि नाम. आणि सांगितलं की देवा आता हे त्रिवेणी संगम करायचं, मात्र तू म्हटले मी प्रत्येक बरोबर माझे भक्त गाते तेथे नारदा मी उभा तेथे. जिथं तुम्ही गाल, दिंडीमध्ये गा लागले तरी मी तुमच्या बरोबर राहील. हरिनाम सप्ताहामध्ये नामस्मरण करायला लागले तरी मी तिथे असे देव उभा, तिथं मी देव उभा राहील. आणि जिथं देवाचं नाम घ्याल एकांतात कुठेही बसून, तिथं मी सुद्धा राहील. कशा करता, तुमचा सांभाळ करण्याकरता. म्हणून मला म्हणावं लागते बाबा हो, काय करा, वर हात करा, खाली हात करा, वर हात करा, खाली हात करा, टाळ्या वाजवा, मुखाने नामस्मरण करा. अहो मी तुम्हाला सांगायला तुम्ही लगेच करा. ते सांगायला तुम्ही घरी करा तर करा. ज्यावेळेस मी म्हटलं सुरुवातीला त्यावेळेस कोणी नाही केलं. बरं तुमची हौसच असेल तर कराच एकदा वर हात करा. ठाला विठाला 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 पुंडलिक वरद विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. भले हरेश्वर भगवान की जय. देवी गोरखनाथ महाराज की जय. विठोबा रखुमाई, विठल विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली. तुम्हाला वाटलं असं वर हात केले, टाळ्या वाजवल्या आणि ज्ञानेश्वर माऊली झालं एकदाच बरं झालं बाबा. कीर्तन फटकलं, झोंगडं झटकलं. आणखी 10 मिनिटं आहेत, मी कशाला चान्स सोडू. सोडायचं नाही. अगोदरच कीर्तन सोडून त्यांनी जर गेले तर म्हणतील यांना दुसरीकडे कुठतरी कीर्तन असतं, दुसऱ्या पाकिटाची जास्त आहे. तो अपवाद मी कशाला घेऊ. 10 मिनिटं सुद्धा मी पुरे करतो. आता सर्वांचा अपवाद असेल की काय अभंगावर येतात का नाही कोणाला ठाऊ. अरे अभंगाचं आहे बघा, अल्पाक्षरम असंदिग्धम अर्थतो सारतो मुखम. सर्वांचं सार ऐकायला मिळालं. काय अभंग सोडून सोडणे कुठेही पंडित होतं. कुठं काय यांना काय घेणं त्या अभंगाशी, काय घेणं नाही. फक्त त्यातलं काही मर्म कळालं पाहिजे. तसं लक्षात घ्या, माझ्या या सांगण्यातलं एक मर्म आहे. संतांनी आपल्या करता एवढं करून ठेवलं या कलियुगातल्या लोकांच्या उद्धाराकरता. म्हणून नारा महाराज म्हणतात त्यांचा महिमा किती वर्णन करावा त्या अभंगाच्या दुसऱ्या चरणात. महिमा वर्णू कीती संत महिमा वर्णू कीती निर्जीव झाला विलीन
वर्णू किती ज्या वेळेला ह्या संतांच्या परंपरेचा, त्यांच्या वाङ्मयाचा, ज्ञानोबारायांच्या अलौकिक असणाऱ्या जीवनाचा नारायण महाराजांनी अभ्यास केला. लक्षात ठेवा, आता इथं सारे विद्वानच होते, यांना सांगायची गरज नाही. हे बेटाच्या कृपेच्या छायाछत्राखाली आहेत आपण सर्वच. बेटातल्या गंगागिरी महाराजांच्या छायाछत्राखाली आपण कृपेच्या छायाछत्राखाली आहोत म्हणून आपल्याला धोका नाही. नाही तर लक्षात घ्या, आयरे गैरे आयद्या आळध्या आळकुंडाने पिवळे झालेले एवढे काही रेलचेल झालेले आहेत की दगड उचलला की तयार. कुठं परंपरा नाही, कुठली काही नाही. गुरु परंपरा नाही. गुरुचं नाव ते म्हणतात आम्हीच गुरु होतं, ते कोणाचं नाव सांगा. गुरु बसा गुरु गुरु करीत आणि नंतर बसा. आम्हाला काय माहित होतं अगोदर काय झक मारली तर कशाला करायला गेला बॉम्बला तिथे. वरच्या रंगानं बोलावे एवढं साधू संतांनी सांगून सुद्धा माणसं ऐकत नाहीत. काय त्याचा उपयोग आहे लक्षात घ्या. नंतर नाव ठेवतात, नंतर निंदा करतात. अरे येती निंदकापाशी असेच पापे. नंतर पाप तुम्ही करता, त्यांचं पाप तुम्ही घेता. कोणी काही करो, आपली आपण करा सोडून, कोणाची निंदा करायची नाही. लक्षात घ्या. कारण येती निंदकापास दुसऱ्याची निंदा केली की आपल्याकडे ते पाप येते. त्यांनी केलेलं पाप आपल्याला भोगावं लागते. नाही, आपली आपण करणं. आपल्याला कळालं ना, बाकीच करणं. अगोदरच शुद्ध कसोनी पावे. अगोदर तुम्ही जा, जाऊ नये तर जाय. तुम्हाला पण एवढं त्यांनी पत्र पाठवलं की या आमच्याकडे शिष्य बनायला किंवा काय करायला. नंतर कशाला बोंबलत बसता. अगोदर पहा, नका जाऊ, नका जाऊ त्या वाटा. कशाला जातात ते? त्यांच्याकडे भरपूर ते आहे तेच हटवता पंचायत पडली. असं सांगायचं तात्पर्य काय? नारायण महाराजांनी अभ्यास केला, लक्षात घ्या. आणि अभ्यास तो कोणते अभ्यास केला पाहिजे, पूर्व संशोधन केलं पाहिजे, नंतरच पाऊल टाकलं पाहिजे. म्हणून नारायण महाराजांनी अभ्यास केला. आणि अभ्यास केल्यानंतर त्यांना कळालं, ज्ञानोबारायांचं अलौकिक जीवन कळालं. आणि त्या ज्ञानोबारायांनी जो मार्ग दाखवलाय तो देखील अलौकिक आहे. आणि भगवंताच्या कृपेनं या अलौकिक पुरुषाबरोबर आमच्या पिताजीला सानिध्य मिळालं, अधिकार मिळाला, साधना मिळाली, भगवंताचं त्याने सानिध्य मिळालं. आणि त्या पिताच्या पोटी आम्ही भाग्यवान जन्माला आलो. काय म्हणले काय? आणि हे एवढं केलंय त्या ज्ञानोबारायांनी, त्यांचं काय वर्णन करावं. हृदय भरून आलं त्यांचं, मुखातून शब्द बाहेर पडले. काय महिमा, काय संत महिमा वर्णू किती. या संताचा महिमा किती वर्णन करावा. निर्जीव चालविली भिंती. आई ही चालायला शिकवते, चालवते, परंतु सजीवाला, लेकराला, माणसं सुद्धा याचं एखाद्या डॉक्टर सुद्धा एखाद्याचं टंगडं मोडत दुसरं का होईना जोडून चालायला शिकवते. एकाने पॅन्ट घालून आलं, आता आलं दर्शनाला, त्या पॅन्ट का खाली काय दिसलं नाही, ते जोडलेलं ते असं त्या आमच्या जवळच्यानं ते झालं पायाला जो असं करायला लागलं, त्याने जसं ढकललं, ते पडलं, ते आला पाय दंड्याच वर आला तो, बुटण ते दंड्या. अरे म्हणलं असं काय झालं, हे कसं काय पडला? मग म्हणजे त्याला एकच पाय आहे. आणि मग चालता आला कसा काय? डॉक्टरनं जोडलं, म्हणजे चालायला लावलं. चालवतात जगामध्ये, तू एवढं काय नवल नाही, परंतु सजीवाला चालवतात. नारायण महाराज म्हणतात, आमच्या माऊलीनं निर्जीव चालविली भिंती. निर्जीवाला चालवलं. हे अलौकिक महिमा आहे. त्यांचा महिमा काय वर्णन करा, काय त्यांचा महिमा वर्णू मी पामर. काय पामर वर्णन करणार मी म्हटले.
काय त्यांचा महिमा वर्णन करू शकत नाही. काय ज्ञानोबाराय होते हे आपल्याला कळा म्हणते. ज्ञानोबारायांचं वर्णन करायचं नाही. अरे ज्ञानोबारायांचं एवढं सामर्थ्य होतं, त्याचं नावच म्हटले ज्ञानदेव आहे. ज्ञानाचा देव इथे ज्ञानदेव, ज्ञानाचा ईश्वर इथे ज्ञानेश्वर. अरे प्रत्यक्षात ज्ञान कसं ऐकेगा रुक्मिणी हाची योगी देखला नयनी, ज्ञान संजीवनी जाण त्रैलोक्याचे. ज्ञानोबाराय म्हणजे त्रैलोक्याचं ज्ञान आहे. आणि ते ज्ञान प्राप्त करण्याकरता लक्षात घ्या, ज्ञानोबारायांचं दर्शन जरी घेतलं झालं, ज्ञानोबारायांचं नाव घेतलं तर लक्षात घ्या मला ज्ञान प्राप्त होईल. आणि ज्ञान प्राप्त झाले की तुमच्या पाठीमागं लागलेलं अज्ञान, लागलेली माया नष्ट हो जाईल. ज्ञानदेव म्हणता माया गेली समूळ विलया. आणि अशा संताचा महिमा, संत महिमा वर्णो किती, निर्जीव चालविली भिंती. त्याने माणसं मिळाले नाहीत का? माणसं मिळाले नाहीत का चालवायला? दगडाला चालवलं म्हटले, भिंतीला चालवलं नाही मिळवलं. ते भेटले ना माणसं, चांगले चांगले भेटले, सर्व प्रकारचे भेटले. आपण रडत बसतो, ह्या असा बोलला आणि तो दस म्हणला आणि मला नाव ठेवलं आणि तो म्हणला की कीर्तन तुझं चांगलं झालं नाही, पडलंच कीर्तन. कीर्तनकारा सुद्धा रडतातच काय काय. त्यांनी कमीच एक आहे का रडण्याचे प्रकार? एकाच लक्षात. ते म्हणतात असं रडायची गरज नाही. एकदा माया नष्ट झाली तुमची, मोह नष्ट झाला, स्वार्थ नष्ट झाला, अरे तुमच्यासारखा लक्षात घ्या भाग्यवान दुसरा जगात नाही. हे आम्हाला दुबळं बनवलंय, संकुचित बनवलंय, कमजोर बनवलंय आमच्या अशा मायेने तर बनवलंय. आणि माया जर घालवायची असेल नाही तुमच्या देव, एखाद्या काही ना बऱ्याला जोनाला देव आवडतच नाही, हे देव आवडत नाही, ते देव आवडत नाही. हे म्हणतात कम की ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणा, ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर ज्ञानदेव, तरी तुमची माया नसेल. म्हणत ज्ञानदेव म्हणता माया गिरी समूळ विलया. असं ज्ञानोबारायांचं वैभव होतं. संत महिमा वर्णूक, त्यांचा महिमा काय वर्णन करा. निर्जीव चाल विलविली भिंती. तिसऱ्या चरणात म्हणतात जड मुढ उद्धरिले, रेड्यामुखी वेद बोले. माणसं नाही, अरे रेड्याला सुद्धा त्यांनी बोलवलं म्हटले. आणि ते काही हरिपाठ नाही. आम्ही किती दिवस आलो हरिपाठ शिकतो, मात्र लोक काही हरिपाठ पाठ करत नाही, उलट हरीकडेच पाठ करतात. हरिपाठ चालला तर ते म्हणतात चला इकड्या बाजूनं चला, इकडून बाजूला का तिकडे हरिपाठ चालू आहे. काय तुला काय तिकडे हरिपाठ का डसूल आला का काय? अरे एखादा शब्द तुझ्या कानावर पडला तर उद्धार होईल ना. एका चोराच्या कानावर असा शब्द पडला ते केंद्रात देव हा सच्चिद आनंद आहे. सद म्हणजे सत्य आहे, चिद म्हणजे चिदाकार प्रकाशमान आहे, त्याची सावली कधी पडत नाही. चोरी केली राजाची आणि घरी आणले सर्व मोजत असताना ते एका पाहिलं एका जणाने एका वेशेनं, तिनं देवीचं रूप, ते देवीचे भक्त असल्यामुळं देवीचं रूप गेले आणि तिथं गेली तिरसूळ घेऊन, भक्तांनो माझा वाटा दिला नाही तुम्ही. आता देवणीला काय काय वाटा कशाला पाहिजे होता? आता ही दुसरी देवी होती. त्यांनी पाहिले की अरे बापरे, देवी प्रसन्न झाली. म्हणले आई हे तुझंच आहे सर्व म्हटले. त्यांनी सर्वच आपलं ठुलं. ते म्हणजे अरे थोडंसं राहू द्या. ती म्हटली थोडं राहू द्या आणि बाकीचा अर्ध द्या. ती नवे गठोडं घेतलं आणि निघाली. तेवढ्या तिची सावली पडली. दुसऱ्यानं दांडकं गेलं मागून, एक दांडकं मारलं. ती लागली हे करायला, तेवढ्या तो मुकुटही पडला आणि ते सर्वच गळलं. आणि ती जिथली एक वेश्या होती म्हटले तिकडं. तात्पर्य मला सांगायचं, देवाची सावली देव प्रकाशमान आहे, देव प्रकाशमान आहे. म्हणून लक्षात ठेवा, भगवान हा सर्व ठिकाणी आहेच, पण त्याचं ज्ञान होण्याकरता, ज्ञान झाल्याशिवाय आपल्याला ज्ञान, आपला जो मोह झालेला आहे मायेचा, स्वार्थ निर्माण झालेला आहे, संकोचित कमजोरी आली आहे, ती कमजोरी आपली गेली पाहिजे. आणि ती कमजोरी जाण्याकरता लक्षात घ्या, ज्ञानोबाराय नारा महाराज म्हणतात की ज्ञानोबारायांचं नाव घ्या, तुम्हाला सर्व काही प्राप्त होईल. आणि अरे म्हणलं ते संशय घ्यायची गरज नाही. ज्ञान होय मुढा, मूर्खाला सुद्धा ज्ञान होईल म्हटले. जाऊ द्या, म्हणजे मूर्ख तरी माणसंच. अरे रेड्यामुखी वेद बोले, जडमुड उद्धरिले
रेड्याच्या मुखात सुद्धा आज आम्ही रेड्याच्या पाया पडतो. कुठं? रेडा समाधीला. त्याच्या मुखातून सुद्धा त्याचा सुद्धा ज्ञानोबारायाने उद्धार केला. त्याच्या मुखातून वेद बोलला. त्यांचा महिमा काय वर्णणार. म्हणून नारायण महाराज म्हणतात आता आपल्याजवळ दुसरं त्यांचा महिमा काय वर्णनाला वाणी नाही आहे. आता न पुरे ही वाणी. आता शेवटी मने नामयाचा नारा मने नामयाचा नारा मने नामयाचा नारा मने नामयाचा नमन माझे ज्ञानेश्वरा नमन माझे ज्ञानेश्वरा संत महिमा वर्णो कीर्ती संत महिमा वर्णो कीर्ती नमन माझे नमन माझे ज्ञानेश्वरा संत महिमा वर्णो कीर्तेरा संत महिमा वर्णो निर्जीव चालविली बिंती निर्जीव चालविली निर्जीव चालविली निर्जीव चालविली बिंती चालविली बिंती निर्जीव चालविली बिनती निर्जीव निर्जीव चालविली निर्जीव चालविली चालविली निर्जीव चालविली हे भिंती निर्जीव निर्जीव जीव चालविली निर्जीव धनी 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 मध गम धनी गम धनी गम धनी निर्जीव चालवी निर्जीव चालविले निर्जीव तारवेले वेते ने देवतालवे ने देवताल ने देवताल तालवे निर्जीव चालवली भिंते निर्जीव
निर्जीव निर्जीव चालवले भिंते निर्जीव चालविली निर्जीव 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 चालविली भिंती निर्जीव चालविली निर्जीव चालविली भिंती आ निर्जीवा निर्जीवा चालविली भिंती निर्जीव चालविली निर्जीव चालविली भिंती संत महिमा वर्णिती संत महिमा वर्णिती ज्ञानदेव म्हणता माया गेली समूळ विलया संत महिमा वर्णुकितेच निर्जीव चालविली भिंती जडमुड उद्धरिले रेड्यामुखी वेद बोले म्हणे नामयाचा नारा नमन माझे ज्ञानेश्वरा संत महिमा वर्णुकिते निर्जीव चालविली भिंती झालेली श्वा भगवत्यांनी समर्पित करतो. सर्वांना या माध्यमातून कळालंच असेल माऊली ज्ञानोबाऱ्यांचं त्रोटक मी आपलं चरित्र नारा महाराजांच्या मुखातल्या शब्दातून मी आपल्या सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. जास्त विस्तारपूर्वक सांगायची गरजही नाही आणि सांगू शकलो नाही वेळेच्या अभावी. परंतु लक्षात ठेवा हे आता मी सांगतो सुरुवात करतो कीर्तनाला. आता कीर्तनाला सुरुवात आहे की हा अभंग का घेतला मी सेवेकरिता घेतला अभंग नारायण महाराजांचा आहे. हा अभंग या ठिकाणी घेण्याचं कारण इथून सुरुवात असते कीर्तनकाराच्या. आता मी सांगतो की हा अभंग घेण्याचं कारण वास्तविक मी शास्त्रींना विचारलं होतं प्राणप्रतिष्ठेच्या निमित्तानं काहीतरी सांगा म्हटलं. मागच्या वर्षी प्राणप्रतिष्ठेनिमित्तानं कीर्तनातून उल्लेख झाला परंतु खास त्या अभंगावरच प्राणप्रतिष्ठेचं कीर्तन केलं जातं आहे. तो अभंग राहिला होता पाठीमागं. मी विचारलं होतं म्हणलं मागचं आपण आपलं थोडंसं पुरं करू. परंतु नंतर येता सभामंडपात आल्यानंतर माऊलींचं चित्र समोर आलं. तेव्हा चटकन आलं की माऊलीचं चित्र का आलं बरोबर समोर का आलं. इथं तर हरिहर स्वर आहे. हरिहरा भेद नाही नका करू वाद असं हरिहर स्वराचं मंदिर आहे. माऊलीचं चित्र का आलं चटकन आलं लक्षात. काहीतरी कारण असत. मग आज कळालं की 750वी 750वी ज्ञानोबारायांची जन्मशताब्दी आहे आणि महाराष्ट्रभर कार्यक्रम ते चालू आहेत. आता या ठिकाणी दुग्ध शकर आयोग अगोदरच सप्ताह चालू ज्ञानेश्वरी पारायण चालू आणि मग ज्ञानेश्वर महाराजांची जन्मशताब्दी 700-750वी जन्मशताब्दी योगायोगानं त्या ठिकाणी आलेली आहे. हा एक दुग्ध शकर आयोग त्या निमित्तानं बी या ठिकाणी हे ज्ञानेश्वरी पारायण होऊ शकतंय. प्राणप्रतिष्ठेनिमित्त आहे. त्रिवेणी संगम आहे. प्राणप्रतिष्ठेचा निमित्त आहेच आणि हे शताब्दीचं बी निमित्त आहे.
अशा प्रकारचा दुग्ध शर्करा योग या ठिकाणी दिसला. म्हणून मी खरा अभंग इथपर्यंत इथून इथपर्यंत येईपर्यंत अभंग बदलला गेला की माऊलीचंच काहीतरी बोलायला पाहिजे. कारण 700 वर्ष 750 वर्षानंतर हा योग आलाय या वेळेमध्ये याच्यामध्ये की आपण जिवंत आहोत. 750 वर्षापूर्वी आपण कोणी नव्हतो, असले तर आपल्याला काही आपले जाणीव नाही मागचे, परंतु आता आपण जिवंत आहोत. 750वी जयंती किंवा जन्मशताब्दी या ठिकाणी आपल्या आयुष्यामध्ये या वर्षात आलेली आहे. तेव्हा त्या निमित्तानं हा अभंग मी घेतला. विस्तारपूर्वक सांगता आलं नाही, परंतु ओघामध्ये माऊलीबद्दल बोलायचं, माऊलीच्या कार्याबद्दल बोलायचं, त्यांच्या अवताराबद्दल बोलायचं, त्यांच्या हेतूबद्दल बोलवायचं आणि आपल्या जीवनाच्या कल्याणाबद्दल बोला, एवढाच याच्यातून प्रगट करण्याचा मानस होता. तो प्रगट केला गेला. अभंगाचा भावार्थ सांगणारे भरपूर आता महाराज येतील उद्यापासून, खूप तुम्हाला रेलचेल करतील. आता तेव्हा ज्ञानोबारायांची ही 750वी जयंती असल्यामुळं मी हा अभंग घेतला आहे. आणि त्या निमित्तानं म्हणत नाही मी हा अभंग, परंतु हा दुग्ध शर्करा योग आहे, हा प्राणप्रतिष्ठेचा तो बी त्या ठिकाणी वर्धापन दिन आहे. आणि हा 750वी शताब्दीचा बी महोत्सव मानायला काही हरकत नाही. अशा दोन्ही याच्या विकल्पावर हा कार्यक्रम चालू असल्यामुळं मी थोडक्यात तो अभंग घेऊन आपल्यापुढं माझ्या अल्पमतीप्रमाणे जेवढे काही मला ज्ञानोबाऱ्याबद्दल सांगता येईल तेवढं मी सांगितलं आहे. याचं तात्पर्य आपण घेऊन आपल्या जीवनामध्ये सार्थक करून घ्यायचं आहे. पुनश्च एकदा भगवतचरणी समर्पित करतो. आणि हा सोहळा ज्यांच्या कृपा प्रसादाने किंवा ज्यांच्या आशीर्वादाने ते चालू आहे, मार्शनाखाली चालू आहे, याच्यामध्ये संपूर्ण दिलेलं आहे, चित्र दिलेले आहेत. या ठिकाणी वर विठ्ठल रुक्माईत आहेत, ज्ञानोबाराय आहेत, गंगागिरी महाराजांचं चित्र आहे. गंगागिरी महाराजांचा कृपा प्रसादाचं या भागामध्ये सर्वांचं श्रद्धास्थान आहे. आणि गोविंद बाबा आहेत, गोविंद बाबा देखील या परिसरामध्ये राहिले होते, तपस्वी होते, त्यांचाही कृपा आशीर्वाद आहे. त्यांचं बी या गावावर प्रेम होतं, बरदास्त आहे, आशीर्वाद आहे. म्हणून त्यांचाही बी त्या ठिकाणी त्यांची बी कृपा आहे, आशीर्वाद आहे. आणि किसनगिरी बाबा की याच प्रांतामध्ये किंवा या नगर जिल्ह्यातल्याच उत्तर भागामध्ये हे संत होऊन गेलेले आहेत. त्यात किसनगिरी बाबा एक देवगडचे होऊन गेले. आता आता देवगडला एक मला कानावर आलं की आता जे काही महंत आहेत नाही, आता याच्या अगोदरचे आता हे 3री पिढी सुरू झाली आहे. किसनगिरी बाबा, भास्करगिरी महाराज आणि आता कोणचे आलेत, प्रकाशानंदगिरीजी महाराज आलेत. परंतु भास्करगिरी महाराजांच्या मातोश्री मला वाटते वैकुंठवासी झाल्या असं माझ्या कानावर आलेलं आहे. त्या बिचाऱ्या मातोश्रीनं धन्य जयाची कुशी ज्ञानदेव एक साधू जन्माला घातला, धन्य कुळ तयाचे. लक्षात घ्या, धन्य कुळ. एका मातेनं असा साधू जन्माला घातला तर दोन्ही कुळाचं दोन्ही पक्ष पाही उद्धरती, दोन्ही कुळाचा उद्धार होतो. वडिलांच्या 21 कुळाचा आणि आईच्या 21 कुळाचा उद्धार होतो. एक साधू जर जन्माला घातला मातांनी आणि जाये तिकडे पिढी लोका असा घातला तर 21 कुळ इकडचे नरकात जातील आणि तिकडचे नरकात जातील. माता हो धन्यता आहे. कीर्तन भजन ऐकायचा आणि काहीतरी देवदेव करत जा. अरे तुमच्यावरच आधारित आहे. तुम्ही जर असे हिरे जन्माला नाही घातले तर ही कधी पाताळात जाईल सांगता येणार नाही. एवढे आक्रमणं चालू आहेत, एवढे काही संकट चालू आहेत, भयंकर हा काय काळ आहे पुढचा. तेव्हा आता तुमच्यावर आधारित आहे. कमीत कमी इथले चांगलेच माणसं आहेत, आता काही बरेचसे बापे भरकटलेले आहेत, त्यांच्या नादी लागू नका. जाय तिकडं का जाऊ द्या त्यांना, परंतु तुम्ही कळा. कारण तुमच्याजवळ सर्व या भूमीला तुमचं स्वरूप आहे. माता म्हटलेलं आहे, ही भूमी माता म्हटलं आहे. मातेचंच तुम्हाला वरदान आहे किंवा तुम्हाला ते दिलं आहे. म्हणून तुम्ही चांगल्या पुत्रांना जन्म घाला. येड्या वाकड्याला घालून काहीच उपयोग नाही. लक्षात घ्या. नाही तरी काय थोडी स्वान सुकर कुत्रन मांजर जीव जन्माला घालून काय करता, असे एखादे हिरे जन्माला घालायला पाहिजे. मला तात्पर्य जाऊ द्या. त्या भास्करगिरी महाराजांच्या मातोश्री त्यांना मी श्रद्धांजली या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीनं वाहतो. भास्करगिरी महाराज किशनगिरी महाराज संस्थान किशनगिरी महाराजांचा आशीर्वाद या ठिकाणी घेतला आहे. आणि मला वाटतं नर्मदा माता का नर्मदा मातेची परिक्रमा केली वाटते ना. नर्मदा माता एक 7 नद्यापैकी एक जाज्वल्य असणारी वरदानी असणारी नर्मदा माता आहे. नर्मदा म्हणजे ते मरणारी आहे, ती जे कधीच आटलेली नाही. आपली गोदावरी मधून आटते, पावसाळ्यात आपली आटते गोदावरी. हां बरोबर आहे का.
आटली होती म्हणतो, आटली म्हणतो. हा, पावसाळ्यात आटली होती एकदा. अहो काही ठिकाणी तुमच्या गावाला बंधारा आहे म्हणून बरं आहे दिसतंय, थोडंसं लांब लांब जा तिकडं. मोकळीच आहे, वाळू चालली इकडच्या गाड्या तिकडं तिकडं झाली, वाळू चालली, कोणकडं चालली कोणाला ठाव. हां, परंतु नर्मदा कधीच आटत नाही, अशी नर्मदा आहे, लक्षात घ्या. अशा नर्मदा मातेचा बी आशीर्वाद शास्त्रीजींनी घेतला आहे. आपल्याच या भागामध्ये ज्यांची समाधी आहे इथं कोपरगाव बेटावर परमपूज्य सद्गुरू ब्रह्ममूर्ती जनार्दन स्वामी महाराज, आणि ज्यांच्या या बेटाचा खरा विकास म्हणजे बाकीचा भौतिक नाही, परमार्थिक विकास ज्यांनी या परिसरात केला ते परमपूज्य गुरुवर्य नारायणगिरी महाराज. लक्षात ठेवा, खरा प्रचार, खरे याच्यावर श्रद्धा लोकात निर्माण केली नारायणगिरी महाराजांना. रात्र लक्षात घ्या, शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी कीर्तनं केले. असे एक एक शब्द आपल्या हृदयात बांधून ठेवले. माणसं एकदम स्थिर झाले आहेत नारायणगिरी महाराज. आणि ज्यांच्या आज महाराष्ट्रामध्ये नाही सगळ्या जगामध्ये ज्यांच्या संस्थेतून हे सरे कीर्तनकार विद्वान लोक निर्माण केलेले आहेत. आज आम्ही संन्यासी सर्व फार जिकडे तिकडे जेवढे विद्वान आहेत महाराष्ट्रात नाही जगात, हे सर्व जोग महाराजांची कृपा आहे. लक्षात ठेवा, जोग महाराजांना संस्था नसते काढी तर तुम्हाला कीर्तनकार सुद्धा इथं 2 दिवस सप्ताह करायचं म्हणजे मिळाला नसता. परंतु ही जोग महाराजांची कृपा आहे. जोग महाराजांचा आशीर्वाद घेतला आहे, जगद्गुरु तुकोबारायांचा आशीर्वाद घेतला आहे, दत्तात्रय महाराजांचा आशीर्वाद घेतला आहे. त्याचबरोबर रामगिरी महाराज यांचा आशीर्वाद घेतला आहे, भास्करगिरी महाराज यांचा आशीर्वाद घेतला आहे, रमेशगिरी महाराज यांचा आशीर्वाद घेतला आहे. आणि काळे गुरुजी त्यांना म्हटलं तुम्हाला कसं काय माहीत झाले काळेचं? माझं चांगलं प्रेम होतं, माझा चांगला परिचय होता. एक नंबर जे त्या काळामध्ये पखवाज वाजवणारे काळे गुरुजी होते. या ठिकाणी त्यांचा काळे गुरुजींचा बी त्यांचा आशीर्वाद घेतला आहे. आणि आजच्या युगामध्ये ज्यांना माऊली म्हणून शांतीब्रह्म म्हणून उपमा दिलेली आहे, एकनाथ महाराजांचा नंतर आजच्या युगामध्ये आजच लक्षात घ्या शांतीब्रह्म हे मारुती महाराज कुरेकरांना दिलेले. लक्षात घ्या, पण एवढं भाग्य नाथ महाराजांना ती दिलेली 400 वर्षापूर्वी पदवी ती आज दिलेली आहे. किती महान महान या वारकरी संप्रदायामध्ये आजही बी हे महात्म्य आहेत. लक्ष द्या, म्हणून तर हे टिको आहे जंगल में मंगल. नाही तर माणसं घराच्या बाहेर निघाले नसते. हे सप्तेन वगैरे संत नसते ना, घराच्या आत कळ्या मारून हे राजा लोकांनी हे काय म्हणतात ते जे बांधले गड बांधले ना, ते कशा करता बांधले? हे भीतीच्या पोटी तर बांधले. तसे आपल्याला काही भीती नाही. लक्षात ठेवा. त्याप्रमाणे मारुती बाबा आणि भारतानंदजी महाराज, स्वामी भारतानंदजी ऋषिकेशला शिकवत होते, इथंही शिकवतात. आणि त्यांच्या सानिध्यामध्ये शास्त्रीजी शिकलेले आहेत. अशा महापुरुषांचा त्या ठिकाणी काय आशीर्वाद मिळालेला आहे. आणि आमची ही सर्व संत मंडळी, गायक वादक सरी महाराज मंडळी आहे. ते काय गायक वादन थोडंसंच काय, सरी महाराज एकेकाहून बळी रे. परंतु लक्षात घ्या, आनंद आहे तिथीचा. अशा प्रकारचा आनंद नाही, आनंदा सोहळा हे महाराज मंडळी आलेले आहे. कोकण ठाणकर, आपले शिंगेकर आहे महाराज होतं, परत रुईकर महाराज होतं. आणि सर्व ज्या ठिकाणी हे सर्व आपले गावकरी भजनी मंडळ इकडं जे राहतेकर आहेत. आणि सोपान काका कोटले सडेकर, आणि हे महाराज जीवन महाराज, हे जीवन महाराज, आणि हे कुठले सुखदगर आळंदीगर महाराज, आणि हे आपले वारीकर महाराज होतं. त्यांना वारीला जायची गरज नाही, गावाचंच नाव वारी करून ठेवलं आहे. वारी बस. चांगले धन्यवाद आहेत. आमच्याबरोबर वारी केलेली आहे, ही सगळ्या मंडळीने वारी केलेली आहे. त्याप्रमाणे बाकीचे आहेतच. मग आता सर्वच या ठिकाणी विद्यार्थी वगैरे मंडळ, विनेकरी, आता हे एक महामंडळ तयार होते का ना वाटते. तुळशीवाल्या हे सर्व मृदंगाचार्य, वा वा मागून बसले. मात्र झलक पहिली दाखवली, सुंदर मृदंगाचार्य आहेत हे. आणि शास्त्री महाराजाबरोबरच आता हे आमचे राहतेकर आलेले आहे, पेटी मास्तर दोन्ही आमचे जय विजय. त्याप्रमाणे सर्व इकडे बसलेली सर्व भाविक भक्त मंडळी, या सर्व माता भगिनीला सर्वांना वंदन करतो. आणि झालेली शिवाभगवतचरणी मी समर्पित देतो. जाता जाता एक निवेदन देतो. आता कार तुमचंही गाव आमच्याच
प्रेमाचं असल्यामुळं कुठंतरी कापऱ्या कोपऱ्याला थोडंसं प्रेम आहे. सर्वांवरच प्रेम आहे, तसं आमच्यावरही प्रेम आहे. म्हणून आमचंही आम्ही तुमच्याकडे प्रेमानंच पाहतो. जाता एक हे निवेदन असं आहे.